आमदारांना देण्यात येणाऱ्या निधीवरून विधानसभेमध्ये विरोधकांनी अजित पवार यांच्यावरती निशाणा साधला। सर्वाधिक निधी अजितदादा यांच्या ताब्यात असलेल्या विभागांना मिळतो असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तर दादांना शरण गेल्याशिवाय मंत्र्यांना निधी मिळत नाही अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे। त्यामुळे निधी वाटपावरून होणाऱ्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय उत्तर देणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। एक नंबरचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, 2 नंबरचा शिंदे साहेबांचा, 3 नंबरचा दादांचा, पण सर्वाधिक निधी कोणाला? तर दादांच्या पक्षाला। तुमच्या पक्षाला अधिक निधी द्या, तुम्ही घेतला। त्या आता लाडक्या बहिणी आहेत, पण निधी तर तुम्हालाच जास्त मिळाला। एकूण पाहिलं अध्यक्ष महोदय, मी तर मंत्री अर्थमंत्र्यांना अर्थमंत्री आपल्याला कट लावू नये ह्याचा प्रयत्न करत असतात सगळे मंत्री। आणि 45,000 कोटी रुपये म्हणजे फार आहे। पूर्वी 4,000 5,000 कोटीचं डिफिसिट असायचं। 45,000 कोटी म्हणजे ह्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना दादांना शरण गेल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही। तुम्ही सगळे शरण गेला तर तुमच्या खात्याला कपात लागणार नाही। नाही, मी हा खेळ फार वर्षापूर्वी करून बसलेलो आहे। मी याच्यात फार जुना खेळाडू आहे, तुम्ही काळजी करू नका। पाहूयात पुढची मोठी बातमी आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात।